नमस्कार मित्रांनो, माझं यूट्यूब चॅनल किसान पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे. कोणतेही पीक लावायच्या अगोदर जमिनीची मशागत करणं आवश्यक आहे. तर शेतकरी भाऊ आज आपल्या जमिनीची मशागत करत आहे. कशा प्रकारे पाणी ओलत आहे, आपल्या जमिनीला पाणी मुरलं पाहिजे आणि जमिनीची मशागत करून त्याच्यावर आपलं कोणतं पीक घेणार आहे जाणून घेऊया त्यांच्याकडून. नमस्कार भाऊ. नमस्कार. मला सांगा तुम्ही आता हे काय म्हणजे पाणी ओलून राहिले तुम्ही ह्या जमिनीवर, तर काय करण्याचा तुमचा हा प्लान आहे? काय आहे प्रोसेस काय आहे या जमिनीची? तुम्ही हे जे करून राहिले, पाणी ओलून राहिले, तर काय काय होऊ शकते, काय काय कोणती लागवडी करू शकता तुम्ही याच्यावर? तर या जमिनीमध्ये पहिल्यांदा कोळी आणि चवळा होता, तो झाला. आता रोटावेटर मारला. आता याच्यावर एकेर वखरून आणि याच्यावर पाणी सोडल्या जाऊन राहिलं. हे गहू पण होता, सगळंच पीक होतात इथे. तर इथं गहू आणि पालकांदा फेकायचा आहे. म्हणजे तुम्ही आता हे गव्हासाठी आणि पालकांद्यासाठी हे तुम्ही आता जमीन बनवून राहिले तुम्ही? हो. हे तुम्ही याच्या अगोदर रोटावेटर मारलात आहे ना? हो, याच्यावर रोटावेटर मारलं. आणि हे आता तुम्ही ना आपल्या हाताने हे पाण्याचे दांड उंड काढले? हो, हे बैल जोडीने दांड केले पाणी ओलायसाठी आणि पाणी ओलत हो. तर किती वेळ लागन या म्हणजे हे पाणी ओलासाठी किती वेळ लागू शकतो? पाणी ओलासाठी लागन 3-4 घंटे लागन. म्हणजे नाही, आपण ह्या जमिनीवर आता हे जमीन आता पाणी मुरवल्या जमिनीवर, तर या जमिनीवर आपण कोणतं बी रोपट लागू शकतो? हो, कोणतं पण होते. डेजी पण होते, पौर्णिमा व्हाईट पण होते, सगळंच पीक होतात इथे. पण आता तुम्ही ना सध्या पाल कांद्यासाठी आणि गव्हासाठी हे कटान केलंय? हो. तर बघा मित्रांनो, इथं हे एवढी मेहनत खूप लागते. शेतकरी भाऊ बघा, आता हे व्यवस्थित यांनी कशी दांड तयार केलेले आहे आणि सिस्टीम नुसार तिथून आपलं टाक्यापासून तर मोटर लावलेली आहे. मोटर पंपने पाणी व्यवस्थित ओलत आहे. भाऊचा दिमाग पहा, इकडे उतार आहे, तिकडे चढ आहे, तर बरोबर पाणी पण पहा, पाणी व्यवस्थित आपलं जमिनीला बरोबर मुरत आहे. असं नाही का हे इकडे झालं तिकडे झालं, व्यवस्थित सिस्टमॅटिक म्हणजे पाणी व्यवस्थित हे जे ढेकला आहे मातीचे, हे व्यवस्थित चांगलं मुरून चांगली एक सपाट व्यवस्थित जमीन होऊन जाईल ना. याच्यावर आपण कोणतेही पीक घेऊ शकतो. तर कोणत्या म्हणजे किती दिवसांत तुम्ही याच्यावर लागवड करू शकता? हे 11व्या महिन्यात 11 तारखेपर्यंत लागवड होऊन जाईल. 1.5 एकर जमीन आहे, 1.5 ते 2 एकर जमीन. तर इथे 20-25 किलो लागवड होऊन जाईल. 20 ते 25 किलो गहू आपण पेरू शकतो. आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये पालकांदा, बाकीच्या उरल्या जागेत पालकांदा. तर गहू किती एकरामध्ये घ्यायचा आहे तुम्हाला? गहू घ्यायचा 1 एकरात आणि अर्ध्या एकरात पालकांदा. गव्हाचं कोणतं शीट वापरता? शीट आम्ही लोकवन वापरतो दरवर्षी. लय प्रकारचे गहू आहे. कोणता पण व्हेरायटी घेऊ शकतो आपण? कोणता पण व्हेरायटी घेऊ शकतो, पण लोकवन आम्ही दरवर्षी पेरतो. गहू म्हणजे आपण ह्या सीझन मध्ये पेरला जाते का? हो, नाही, सीझन मध्ये 12व्या महिन्यापर्यंत गहू पेरला जातो, पण त्याच्यावर जशी थंडी मिळत नाही, पाहिजे तशी थंडी मिळत नाही. आणि गहू पण बारीक दाणा आणि पालिश पण गेलेलं असतात. गव्हाले म्हणजे जर तुम्ही आता जर पेरा समजा 11व्या महिन्यामध्ये, तर समजा त्याची वाढ पण चांगली होईल, थंडी जर भेटली तर आपला गहू व्यवस्थित आपला बनवून जाईल. म्हणजे ना हा म्हणजे बारीक नाही होणार, आपला ठोकर होऊन जाईल. आणि गहू पण जे कमी व्हायचा ते जास्त प्रमाणात गहू उपलब्ध होईल. बघा मित्रांनो, 11व्या महिन्यात तुम्ही पेरा म्हणजे काय, तुमच्या गव्हाला थंडी पण मिळेल आणि ह्या सीझन मध्ये पेरा तुम्ही म्हणजे काय आहे, तुमचा गहू पण चांगला भरभराटीचा आणि उत्पन्न सर्वात जास्त होऊन जाईल तुम्हाला. तर बघा मित्रांनो, भाऊन चांगली माहिती दिलेली आहे. तर अशा प्रकारे याची जमिनीची मशागत करायला लागते, तेव्हा तुमचा आपल्या गव्हासाठी ही जागा तयार होऊन जाते. तर धन्यवाद भाऊ. धन्यवाद. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय.